यशोदादा माली ते उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. मनपूर्वक आपल्या दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वागत आहे. थँक्यू सो मच महागुरु. इथे द्वितीय फेरीतील लढतींचा इथे आगाज होतो. ज्या ठिकाणी लढत पाहायला मिळेल मंगलमूर्ती वाजे तर एका बाजूला सज्ज असताना धीरेन मोर्या जनमान केवाले या दोन संघांदरम्यान ही लढत मात्र घडली जाईल. एकाच विभागातील हे दोन दिग्गज संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघनायकांना आयोजकांकडून कॉमेंट्री बॉक्सकडून मनपूर्वक शुभेच्छा. ही मॅच असेल 5 ओव्हरची आणि 5 ओव्हरमध्ये एक टोलेजंग इमारत उभारण्याचा इरादा पाहायला मिळेल. तो निश्चितच मंगलमूर्ती वाजे टीमचा. आज खऱ्या अर्थानं रुद्र 11 मंगलमूर्ती वाजे या नावानं खेळताना हा संघ जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी पाहू शकाल, स्लो मोशन पाहू शकाल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना खेळाडू मयूर गायकर, ज्या मयूर गायकरनं पहिल्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने दमखम दाखवली होती. फिल्डिंग डिपार्टमेंटचा शामी यांना पूर्णपणे सजवला जातो पहिल्या ओव्हरसाठी आणि त्यात नंतर पहिला गोलंदाज सज्ज होत असताना केवाले टीमचा मयूर गायकर. तर पंचांचा हिरवा कंदील येतोय. गेम ऑन गेम स्टार्ट. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पाठमोरी जात फटका लगवायचा होता. गणेश पारवे चेंडू खाली येतोय परंतु पंच कटाक्षपणे नजराणा इथे पेशकश करतायत आणि इथे खेळाडू पाहायला मिळतो बाद. गवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा. 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 थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर सह्याद्री धाबाचे ओनर्स नितीन शेठ शिलके आदय यांचं आगमन इथे झालेलं आहे. दोस्ती ग्रुपच्या वतीने नितीन शेठ आपलं स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. हा विश्रामाचा कालखंड पाहायला मिळतो सँडी पालकर यांचा, कारण त्यांच्या गावातील संघ इथे खेळताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं केवाले गावचं नाव एक उंच शिखरावरती नेण्यासाठी कांचनजी पालकर असतील, त्यानंतर सँडी पालकर यांची एक चांगली भूमिका अप्रतिम राहिली. परंतु मागच्या चेंडूगाने एक संधी जी पंचांनी अचंबित केलं, कारण खेळाडूला बाद घोषित केलं गेलं होतं, त्यात नंतर अपील केला गेला परंतु पंचांनी जी ॲक्शन केली होती त्याच्यावरती लक्ष केंद्रित नव्हतं. ते गणेश पारवेचं जोराचा अपील झाला, खेळ खंडोबा झाला, त्यात नंतर पंचांनी बाद आहे हे निदर्शनामध्ये आणलं. पहिला गडी गारजला पहिल्याच बॉलवरती खेळाडू होते त्या ठिकाणी सज्ज यज्ञेश पाटील. यज्ञात आहुती टाकणारी ही खेळी इथे आखण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का पाहायला मिळतो तो वाजे टीमला. गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथे साकार करतोय. नाव आहे मयूर गायकर. पहिल्या बॉलपासून या गोलंदाजाकडून फायरिंग पाहायला मिळते. अटॅकिंग मूडमध्ये हा गोलंदाज इथे गोलंदाजी साकार करतो. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना पंकज पाटील. ओहो, इथे लगातार 2 चेंडू 2 विकेट्सचं पतन अप्रतिम. गोलंदाजाचा आपण गाजाबाजा पाहता मयूर गायकर ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती इथे 2 गडी बाद होणं ही मात्र धोक्याची घंटा मित्र म्हणेन. वाजे टीमला अप्रतिम झेल तिथे पकडला गेला. करण किरणोत्सव टाकतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती इथे 2 गडी गारज झाले. दोन्ही खेळाडू झेलबादच्या स्वरूपानं बाद होताना पहिला झेल गणेश पारवेनं यष्टांच्या मागे पकडला आणि त्यात नंतर
अप्रतिम दर्जाची फिल्डिंग तिथे आपण पाहिली मागच्याच बॉलवरती. आता थोडासा दबाव तंत्रामध्ये वावरताना वाजे संघ, परंतु दमकम त्यांना सिद्ध करावी लागेल. या वेळचा हा चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईल फटकेबाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय चौकार. जितना दखाए जितना जितना दखाए जितना मला बघून घाला हसला दबाई येता क्षणी आक्रमक पद्धतीची फटकेबाजी. अभिजित पाटील आता मात्र आक्रमक व्हायला सुरुवात झाली. येता क्षणी त्यानं आपला परिचय तिथे सज्ज केला आणि त्याचा सिद्धांत मात्र चांगल्या पद्धतीने इथे घडताना पाहायला मिळतो. पुण्यात गोलंदाज सज्ज असताना मयूर गायकर इथे फायर केली आहे. प्रभाकरजी पालकर यांना चकवा दिला गेला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅकअपसाठी सम्राट माली सज्ज होते. संजय दिजी सज्ज असताना अप्रतिम दर्जाचं हे क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट पाहायला मिळतं. 2 गडी बाद 5 रन्स गुणतालिकेवरती. या ओव्हरमधील 4 चेंडूंची आपण फेकी पाहिली. 2 चेंडू आहे शिल्लक आणि सावधगिरीनं हे चेंडू मात्र खेळावे लागतील वाजे टीमला, कारण 2 मोहरे पहिल्याच ओव्हरमध्ये गारद होताना पाहायला मिळत आहेत. इथे लेटकट खेळलाय. लेटकट अप्रतिम फटकेबाजी. पंचांचा इशारा येतो 4 रन. बॅटिंग मार्ग सज्ज असताना अतुल पाटील अतुलनीय अविस्मरणीय अनाकलनीय ही फटकेबाजी पाहायला मिळते. विराट कोहली रॉबिन उत्तप्पाची आठवण करून देणारी ही फटकेबाजी बॅटिंग मार्कवर साध्य करताना अतुल. अभिजित पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवताना अतुल चांगले फटके दाखवतो. 5व्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला. 9 रन्स पाहायला मिळत आहेत. या ओव्हर्स मधील हा अखेरचा चेंडू. प्रभाकर पालकर तिथे ढाल झाले. चेंडूची अडवणूक केली गेली. कदाचित पंजा असता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. कशा पद्धतीने चेंडू सफर झाला होता. लाईन लेंथ मध्ये बिघाड झाली. यष्टीरक्षक गणेश पारवेला चकवा देत प्रभाकरजी पालकर यांनी स्वतःला झोकून दिलं. धडपडले पडले आणि त्यात नंतर खऱ्या अर्थाने चेंडूला अडकवलं. अप्रतिम भूमिका राहिली. दोस्ती स्पोर्ट्स पासून आपल्या ग्रामीण संघासाठी अप्रतिम भूमिका करणारा हा हरहुन्नरी खेळाडू प्रभाकर पालकर ऑन फायर. खऱ्या अर्थानं 11 रन्स गुणतालिकेवरती पाहू शकाल. या ओव्हर्स मधील अंतिम चेंडू मात्र मार्गस्थ. बहारदस्त जबरदस्त ही चेंडूची सफर करण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. तात्काळ तिथे सज्ज होते उदय पालकर. चेंडूला जज करतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर 2 गडी बाद रुद्र 11 मंगलमूर्ती वाजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर गावदेवी वागडी क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर लागोपाठ 3 स्पर्धा जिंकणारे 3 सामने जिंकणारे ॲडव्होकेट अरुण पाटील सरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. केवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर, स्वतंत्र पालकर आणि अजय माली आपलं आम्ही या स्पर्धेच्या ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर आणि दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वागत करत आहोत. अनेक मान्यवर इथे या स्पर्धेमध्ये आपण येताना पाहतो. त्यानंतर अनेक ग्रुप इथे मात्र सज्ज असताना अनेक प्रेक्षक वर्ग इथे सज्ज आहेत. त्यापैकी डॉक्टर ब्रँडी ग्रुप पाहायला मिळतो. विकासजी पालकर, मनोहरजी पालकर, चंद्रकांतजी पालकर, दिनेश पाटील ऑन फायर. आपलंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हर्समध्ये 2 गडी बाद 12 धावा इथे घडताना पाहू शकाल. गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गणेश पारवे. गणेश पारवे या ओव्हर्समध्ये धावा किती देईल हे पाहावं लागेल. छोटा पॅक बडा धमाका दमकम त्याला प्रस्तावित करावी लागेल. जास्तीत जास्त वेळ न घेता आपण तात्काळ इथे सज्ज व्हा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर बेलवले आणि त्यानंतर मनोज गुप्ता ठाणे आणि संदीप पालकर सर केवाले हे त्रिमूर्ती पंच या स्पर्धेदरम्यान पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज असताना गणेश पारवे. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 2 गडी बाद 12 अशी आपण स्थिती पाहिली वाजे टीमची.
दुसऱ्या ओव्हरची इथे सुरुवात आहे आणि पहिलाच बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन करणारा ठरला. वेगाची आशा होती, आकांक्षा होती, अशा आकांक्षांचं गाठोडं घेऊन हा खेळाडू इथे सज्ज असताना पहिल्याच बॉलवरती इथे हुलणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना वाजे टीमचा हा खेळाडू अभिजित पाटील, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, त्याला चांगला खेळ करावा लागेल. ओहो, रिवर्स फटका खेळलाय. फिल्डर तिथे सज्ज असतील, चित्ता मित्र म्हणेन सम्राट माली तिथे तात्काळ सज्ज होतो आणि अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून या नेरिये तुंद्रे भागामध्ये या खेळाडूला गणलं जातं. अप्रतिम दर्जाचं कार्य नेहमीच फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून अख्ख्या मैदानामध्ये फेरफटका मारू शकतो. वेगवान पद्धतीनं ही खासियत राहिली आहे सम्राट माली यांची. एक सम्राट, विराट, जबराट असं कार्य पाहायला मिळतं. गोलंदाज तयार गणेश पारवे, नावामध्येच एक विराट दडले. गोलंदाज सज्ज असताना गणेश पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 रन्स खर्च करतो. इथे जास्तीत जास्त वेळ मात्र खर्च केला जातो. केवळ टीम आपण लक्ष द्या, जास्तीत जास्त वेळ मात्र आपण दौडू नका. वेळेनुसार लढती संपन्न होणे गरजेच्या असतील. फुलर लेनचा हा चेंडू होता. खऱ्या अर्थानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही चपराक मात्र लगवायची होती आणि इथे रेफर केलाय. बॅटिंग रिव्ह्यू पाहायला मिळतो. फलंदाजांकडून हे हेरलं जातं की इथे काय घडलं जाईल. आमच्या कंट्रोल रूममधून स्वतः आयोजन करते इथे सज्ज असताना विजय ठाकूर असतील, संतोष दादा असतील, यांच्याकडून पूर्णपणे इथे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतो. यावेळी घडामोड कुठल्या पद्धतीने घडली जाईल हे पाहावं लागेल. वेळ इथे खर्च केला जाईल. बॅटिंग रिव्ह्यू इथे वापरला गेला आणि पंच आणि त्यानंतर कंट्रोल रूममध्ये पूर्णपणे पाहिलं जाईल. आणि इथे पंचांचा इशारा येतोय कंट्रोल रूम मधून. तिसरे पंच माहिती देत आहेत नो बॉल, नो चेंडू आहे. पाक खेळाडू कक्षमधून इशारा केला की इथे बॅटिंग रिव्ह्यू आपण घ्या आणि तो घेतला गेला आणि तात्काळ तिथे नो बॉल घोषित केला गेला पंचांकडून. फ्रीडचा हा चेंडू आहे. खुळ्याम खेळण्याची नामी संधीचं सोनं इथे करावं लागेल. बॅटिंग मार्ग सज्ज असताना अभिजित पाटील, नॉन स्ट्राइक एंडला अतुल, 2 गडी बाद धावा इथे संघटितपणे पाहायला मिळतात. टोटल 15 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ. या मॅच दरम्यान खूप काही वेळ मात्र संधीची खर्चिक होऊ शकतो असे संकेत मात्र पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांचं महत्व किती आहे हे आपण या निर्णयावरती पाहू शकाल. इथे प्रार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. फिल्डर आहेत सज्ज आणि फ्रीडचा हा चेंडू पाहायला मिळतो आणि तिथे जल्लोष करण्याचा वावर होता की असं वाटू लागलं. कदाचित खेळाडूंना माहिती नसतं. खऱ्या अर्थानं काली वाकलन वर्सेस सांबारली या 2 संघांदरम्यान जो आपण रनआउट पाहिला, अतिशय निर्णायक डिसिजन पाहायला मिळाला साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. ओहो, इथे वेगामध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. डॉट बॉलची मात्र समाप्ती. समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना अतुल पाटील हा सुद्धा एक डेंजरस खेळाडू मानला जातो वाजे टीमचा. 3 चेंडू 4 या धावसंख्येवरती खेळतोय, परंतु अटॅकिंग क्रिकेट त्यालाही इथे सिद्ध करावं लागेल. चेंडू क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज असताना गणेश पारवे एकही मोठा फटका या ओव्हर्समध्ये खर्च केला नाही. जेव्हा गणेश पारवे गोलंदाजीच्या मार्कवर येतो तेव्हा क्षेत्ररक्षकांची दानादान असते. पूर्णपणे फेर फटका मारावा लागतो क्षेत्ररक्षकांना. नेहमीच चेंजेस करण्याचा माणूस असतो गणेश पारवेचा. ओहो, वेगावरती स्वार, दमदार, शानदार येईल इथे रुबाबदार बाईचा चौकार.
धावसंख्येसाठी झगडताना इथे अशा पद्धतींचा चौकार येणं ही म्हणजे थोडीशी नशिबाची बाब मित्र म्हणेन. बाईच्या स्वरूपानं जेव्हा चौकार येतो तेव्हा खूप काही बळ येत असं फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि तो बल घेऊन पुढच्या दिशेनं मोमेंट चेंज करण्याची क्षमता दमखम इथे सिद्ध करावी लागेल ती वाजे टीमला. 2 गडी बाद 20 धावा. या ओव्हर्स मधील हा अंतिम चेंडू होता. तिथे चेंडूला जज केलं गेलं. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर रुद्रा 11 मंगलमूर्ती वाजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 20. धावसंख्येला आता मात्र गती यायला सुरुवात झाली. टोटल धावा पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद 20 आणि त्याच्यामध्ये 8 रन्स एक्स्ट्रा स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्कोरिंग पाहायला मिळते. कांचनजी पालकर सर केवाले आणि त्यांच्याच गावातही हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतो आणि दोन्ही संघांना त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा पाहायला मिळतात. कारण 2 संघ याच परिभागातील पाहायला मिळत आहेत आणि 2 संघ तितक्याच तत्परतेनं एकमेकांसमोर कात टाकताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 20 रन्स. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर नव्या उमेदीनं जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता तो खेळाडू येतोय उमेश माली. उमेश मालीनं चांगली फलंदाजी दाखवली तितकी चांगली गोलंदाजी राहिली आहे या आजच्या दिवसामध्ये. आता काय करेल काय कशा पद्धतीने कार्य घडवेल हे पाहावं लागेल. गोलंदाज उमेश माली बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना समोर बॅटिंग मार्कवर सज्ज आहे रुद्रा 11 मंगलमूर्ती वाजे टीमचा खेळाडू अभिजित. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास पाहायला मिळतो. हा चेंडू का सोडला गेला या प्रश्नांची उत्तर या प्रश्नांची उकळ मात्र द्यावी लागेल संघनायकाला. 7 चेंडू 8 या धावसंख्येवरती खेळतोय अभिजित आणि अतुल खेळतो 4 या धावसंख्येवरती. लेफ्ट टर्म ओव्हर द विकेट. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा हा प्रयत्न आणि या ओव्हर्स मधील 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे इथे टाकत असताना उमेश माली नव्या उमेदीनं जोश जल्लोष मात्र पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडू गणिक अप्रतिम दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून हा खेळाडू मात्र सफर करत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश तयार. इथे प्रहार केला फिल्डर आहेत सज्ज. ओहो तिथे सज्ज होते करण पालकर आणि इथे ठोकलाय चौकार. पाहिजे ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतंय यातून मात्र बचावात्मक भूमिका इथे बजवावी लागेल. अशा पद्धतीचं ढसाळ क्षेत्ररक्षण झालं तर अंगलट येऊ शकतं हे ध्यानात घ्यावं लागेल खेवाले टीमच्या संघनायकाला. 2 गडी बाद 24 धावा इथे बनताना पाहू शकाल. महागुरु आणि त्यानंतर सँडी पालकर यांच्यामध्ये विचार मंथन पाहायला मिळतं. कुठलं कॅल्क्युलेशन चाललंय माहिती नाही आणि इथे जोराची हवा पाहायला मिळते. गारे गारे वातावरण गरमागरमीचं क्रिकेट. एकाच परिभागातील हे 2 संघ या स्पर्धेमध्ये चांगले योगदान देणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आम्हाला पुरस्कृत केली गेली ते सन्माननीय राजेशजी माली ग्रामपंचायत सदस्य आपलंही मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना उमेश माली या ओव्हर्समध्ये धावसंख्या चांगल्या पद्धतीनं रोखतोय. भली एक चौकार त्याला खर्चिक झाला मात्र फील्डिंग डिपार्टमेंटची त्याला साथ पाहायला मिळत नाही. इथे तेच घडले जाते. थोडीशी तफावत पाहायला मिळते. कम्युनिकेशन गॅप आणि सल्ला मसलत होणं गरजेचं असताना तिथे येतात टोटल 2 रन्स आणि या ओव्हरमधील टोटल 5 चेंडू सफर झाले. 2 गडी बाद 27 अशी आपण स्थिती पाहता गुणतालिकेवरती. 5 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील लढती समाप्त झाल्यानंतर वेध लागले ते दुसऱ्या फेरीतील लढतींकडे आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत चांगल्या पद्धतीने घडली जाते. 5 ओव्हरमध्ये 5 धुरंधर गोलंदाजांचा इथे मात्र वापर करावा लागेल तो गोलंदाजी करणार संघाला.
इथे ब्लॉक हॉलचा मारा केला गेला. गणेश पारवे चेंडूपर्यंत जाईल, झडप मात्र त्यांनी घातली आणि इथे बाईच्या स्वरूपानं ही 1 रन्स मात्र प्राप्त होतीये. आणि पहिल्या 2 ओव्हर्स नंतर गुणतालिकेवरती 3 ओव्हर्स नंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतात. 2 गडी बाद, टोटल 28. तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट आहे का तुला? लईच भारी तू भन्नाट पोरी, तुझी डॅशिंग सगळ्याच्या वरची, तुझी डॅशिंग सगळ्याच्या वरची. अगं मी तुझा परशागन, तू माझी अर्ची. साकार करत असताना चला आपण गेम थोडीशी स्लो केली, याची आपण नोंद घ्या. पंच आपण तंबी द्या. जास्तीत जास्त वेळ इथे दबडला जातो, कारण खूप वेळ इथे खर्च केला जातो. यष्टीरक्षक पाहायला मिळतो गणेश पारवे. क्षेत्ररक्षणाचा शामी यांना पूर्णपणे चेंज करताना गोलंदाज सज्ज असताना भूषण गायकर. निकनेम अशोक डिंडा. खऱ्या अर्थानं नेहमीच दांडी गोल करणारी गोलंदाजी राहिली आहे खेळाडूची. मात्र या ओव्हर्समध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी हा साकार करेल. तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा बनल्या नाहीत, परंतु आता धावसंख्या बनवावी लागेल. वाज टीम थोडी शांतता पाला आपण खेळाडू कक्षामध्ये. आयोजकांचा इशारा आहे, करडी नजर आहे आयोजकांची. गोलंदाज सज्ज असताना भूषण गायकर. एक चांगलं कार्य भूषवावं लागेल. पंच सुनील तांडेल सरांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावसंख्या आकार घेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 31 धावा, 2 गडी बाद. या ओव्हर्समध्ये धावसंख्या वेगवान करावी लागेल. समोर बॅटिंग मारून सज्ज असताना अतुल पाटील 8 चेंडू 8 या धावसंख्येवरती खेळतो. इथे लेट कट दाखवायचा होता. फळी चेंडू यांच्यामध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि टोटल या ओव्हर्समध्ये 2 चेंडू सफर गेले. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये गोलंदाज भूषणनं. गोलंदाज तयार. पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते संजय माली आणि इथे एका खेळाडूला मात्र माघारी जावं लागेल. तिसरा मोहरा गारद. तो वाजे टीमचा खेळाडू बाद होतोय अतुल पाटील. शंभूचा उदर कुलदेव आमचा जेजुरी प्रगटला. आणि 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. आणि 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. मागच्याच बॉलवरती आपण रनआउटच्या स्वरूपानं खेळाडू अतुलला आपण बाद होताना पाहिलं आणि हा खेळाडू जसा बाद झाला मैदानामध्ये खेळाडू इन होताना पाहायला मिळतो तो सोनू भगत. एक सोनेरी चंदेरी कामगिरी साकार करणारा हा खेळाडू बाजे टीमचा, परंतु खेळपट्टीवरती शाबूत असलेला खेळाडू अभिजित पाटील ज्यानं 10 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्या. ज्यासाठी हा खेळाडू जाणला जातो ती फटकेबाजी त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळत नाहीये. ती फटकेबाजी इथे जारी करावी लागेल. प्रहार केलाय, सुंदर पद्धतीचा फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहेत सज्ज. आशिष माली अप्रतिम क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते झाली ती केवळ टीमची आणि याच पद्धतीनं धावसंख्या रोखावी लागेल. मागच्या 2 ओव्हरचा विचार केला तर फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून 2 चौकार मात्र इथे खर्चिक झाले आणि त्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळतो तो केवळ टीमचा. परंतु बॅटिंग मार्कवर आता येतोय सोनू भगत. एका क्षणी आक्रमक होईल का? कारण या ओव्हर्समधील 2 चेंडूंचा कार्यकाल अजूनपर्यंत आहे शिल्लक आणि या खेळाडूसाठी झालं मात्र विणलं जात आहे गणेश पारवे या यष्टीरक्षकाकडून. गारेगार हे वातावरण पाहायला मिळतं आणि हवेच्या विरोधात इथे फटकेबाजी साध्य करेल का खेळाडू सोनू भगत? वाजे टीमचा हा एक युवा जिगरबाज खेळाडू. ओहो, इथे जोराची अपील एक लेग विपोरची होती, पंचांनी मात्र उधळून दिली. जोरदार अपील होती. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळतो. विश्वास थोडासा कमी होता, परंतु या चेंडूकनिक धाव चोरली गेली लेग बायच्या स्वरूपानं.
1 रन्स 3 गडी बाद 34 धावा पाहायला मिळतात. एक धावसंख्या इथे मात्र अतिरिक्त पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपानं. पहिल्यांदाच आपण खेळताना पाहायला मिळतो भूषण गायकर. 5 गोलंदाजांचा वापर आहे म्हणून भूषण गायकरचा इथे वापर करताना केवाले संघ, परंतु तो हा गोलंदाज फिक्स होऊ शकतो प्लेइंग 11 मध्ये. ही संकल्पना चांगली पाहायला मिळते विजय शेठ ठाकूर यांची. 5 गोलंदाज इथे प्रहार केला, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर सज्ज. अजित पालकर यांची जीत पाहायला मिळत नाहीये. चेंडू जमिनीला भूदान झाला, वेगवान पद्धतीने थ्रो पाहायला मिळतो. पहिल्या या 4 ओव्हरचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतात 3 गड्यांच्या कत्तलीनंतर टोटल 36. इथे पहिल्या ओव्हर्समध्ये आपण धावसंख्येचा वारा पाहिला. धावा आल्या होत्या 12 आणि त्यानंतर गोलंदाजीचा थाट आला, कारण प्रत्येक गोलंदाजीने धावा दिल्या 8, कारण द्वितीय गोलंदाज 8 धावा दिल्या. गोलंदाज होते गणेश पारवे. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये नव्या उमेदीनं गोलंदाजी केली ती उमेश मालीनं धावा दिले 8 आणि चौथ्या ओव्हर्समध्ये एक चांगले कार्य भूषवलं ते भूषण गायकरनं ऑन फायर ठरले गेलं, तिथे धावा दिले 8. जबरदस्त रॉयल थाट पाहायला मिळतो. तर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेकरता केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश माली साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5001 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये आर्थिकदृष्ट्या योगदान इथे प्राप्त झालेलं आहे. राजेश माली साहेब आपला आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 18 या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सर्व पाहुण्यांचं दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी तन मन धन हे त्रिवेणी संगम जोडले त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज सज्ज असताना गोलंदाजीच्या मार्गावर प्रभाकर पालकर. आपल्या अदाकारीने खऱ्या अर्थानं अनेक वर्ष दबदबा प्रस्थापित करणारा हा खेळाडू, अनेक वर्ष केवाले टीमसाठी एक चांगल्या पद्धतीनं दमखम दाखवणारा खेळाडू प्रभाकर पालकर. बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लँडिंग केलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. हिच्या मागं मागं फिरतो न पुढं पुढं करतो रुबाब कुणाचा ऐका. मी जरासा बोललो न रुसून चाललो कशी ही बोलती ऐका. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? पूर्णपणे प्लेइंग 11चा भरोसा आहे सोनू भगत वरती. आणि इथे माझं आक्रमक खोदकाम करावं ना त्या पद्धतीनं धावसंख्येचा हा खोदकाम पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं मानगर नाईट या खेळाडूनं गाजवली होती एकेकाली, आणि इथे त्याच पद्धतीनं स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये आपला सुपर मंच इथे गाजवताना एका क्षणी रौद्र रूप त्यानं धारण केलं. 2 चेंडू 6 धावसंख्येवरती खेळतो व्यक्ती कोठ्यातून धावसंख्या विस्थापित होती. टोटल 3 गडी बाद 42. गोलंदाज प्रभाकर पालकरला आता मात्र कमबॅक इथे दाखवावा लागेल. एका बाजूला लेजंड प्लेयर पाहायला मिळतो प्रभाकर, दुसऱ्या बाजूला युवा जिगरबाज खेळाडू सोनू भगत ऑन फायर. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लाईनचा हा चेंडू. चेंडू जाईल सीमा पार, दमदार लगातार रुबाबदार षटकार. कसा मारतोय 4 सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर. कसा मारतोय 4 सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर. कसा मारतोय 4 सिक्सर त्या बाउंड्रीच्या. टोटल 48. या ओव्हर्स मधील 2 चेंडू समाप्त झाले. 3 गडी बाद 48 धावा पाहतो. गोलंदाज तयार. स्वतंत्र पालकर मात्र विचार मंथन करतायत की कशा पद्धतीने गोलंदाजी होतीये.
आणि इथे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मागच्या चेंडूगणिक एक आगली वेगळी शक्कल लढवण्याचा प्रयत्न होता प्रभाकरजी पालकर यांचा, परंतु शॉर्ट लाईनच्या चेंडूवरती तात्काळ इथे चपराक पाहायला मिळाली आणि स्वर्गीय दिबा पाटील स्टँडकडे तो चेंडू विस्थापित झाला. 3 गडी बाद 49 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 3 पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. काही चपराक इथे पाहायला मिळते. तिथे सज्ज होते फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सम्राट जबराट चेंडू कानापासून थेट गेला. थोडी घाबरगुंडी झाली होती त्यांची. दानादान आणि इथे मात्र इशारा येतो की बाबा तू तिथे राहू नको, कारण वेगवान पद्धतीनं ही चपराक होती. कदाचित शरीर यष्टीवरती लागली असती तर महागुरु मोठी दुखापत जाणली असती सम्राट मालीला. हे आयोजन आपल्याला सक्सेस करायचं आहे, कारण सम्राट माली यांचं एक चांगलं योगदान पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. 3 गडी बाद 51 धावा धावपटल्यावरती गोलंदाज तयार. राईट मूव्ह द विकेट. पहा हेलिकॉप्टर लँडिंग करतो. तिथे सज्ज असतील उमेश. नव्या उमेदीनं त्याचंही क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु इथे फक्त सिंगल होती. तिथे 2 रन्स आल्या. जबरदस्त धावगती पाहायला मिळते या खेळाडूमध्ये. संघ जाऊन पोहोचतो 53 आणि या पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज तयार. या ओव्हर्स मधील चेंडू क्रमांक 5 पाहायला मिळतो. राईट मोर द विकेटनं हा चेंडू सफर केला. फिल्डर असतील सज्ज. दुसरीचा प्रयत्न आहे. धोका धोका आणि इथे मोका आहे आणि इथे खेळाडू रनआउट आहे की नाही हे पाहिलं जाईल. रेफर केलंय. तिसऱ्या पंचाकडून पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. रनआउट साठी इथे पाहिलं जातं खेळाडू रनआउट आहे की नाही, कारण या चेंडूने चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी दाखवली आहे. पहिल्या अँगल मधून दिसत नव्हतं, परंतु दुसऱ्या अँगलने इथे पाहिलं जाईल. चाचपणी मात्र जारी आहे, कारण अंतिम जे चेंडू आहे त्याच्यावरती धावा खूप काही सांगून जातील. इथे खऱ्या अर्थानं नॉट आउटची घोषणा. पहिल्यांदा हात यष्टांना ब्रश झाला आणि त्यानंतर चेंडू यष्टांपर्यंत गेला, परंतु त्याच पद्धतीनं तालमेल घडले असतं तर खेळाडू रनआउट असता. पहिल्या मॅच दरम्यान सुद्धा या खेळाडूचा पाय लागला होता आणि टोटल धावा पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 55 आणि या पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या बॉलवरती एक चांगली चपराक मात्र लावावी लागेल. इथे प्रहार केलाय, दमदार पद्धतीनं वार केलाय. तिथे फिल्डर होते सज्ज. आवाक्याच्या बाहेर मिळतील टोटल 6 रन्स. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा स्पर्धा आयोजक विजय दादा. या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभू
विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक हा केला आयोजित त्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली ग्रामस्थांनी सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थांनी या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली ग्रामस्थांनी सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थांनी खेळतील येथे 40 संघ स्पर्धेला या येईल रंग स्पर्धेला या येईल रंग स्पर्धेला या येईल रंग अटी तटीची होईल जंग बघून प्रेक्षक होतील दंग बघून प्रेक्षक होतील दंग बघून प्रेक्षक होतील दंग बघण्यासाठी मैदान भवती गर्दी केली रसिकांनी किती गर्दी तर मंगेश प्रतिष्ठान कोपरोली आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज इलेवन नेरे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचे बघा. मंगेश प्रतिष्ठान कोपरोली विपक्ष नेरे एका बाजूला अजित गवते तर एका बाजूला 1-2 रोशन पाटील संघनायकाने यायचे बघा. नाणेफेकी ते केली जाणार आहे. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर आपण पाहतो वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब, माजी सरपंच लवदादा वाघ, त्याच्यानंतर केशव माली साहेब आहेत, राजेश माली साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केवाले की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण लाईव्ह प्रसारणासाठी नेटवर्क सेवा सुद्धा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि स्पर्धेला 5,001 रुपयाचा आर्थिक सहकार्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे. केवले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना येथे सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येक षटकारासाठी केवले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून नेटवर्क सेवा खऱ्या अर्थाने उपलब्ध झालेली आहे सन्माननीय राजेशदादा मालिक केवाले यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे महागुरु. आपण उत्तरार्धाला सुरुवात करतोय. अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. आपल्या विभागामधील 2 बलाढ्य संघ, एक बाजूला धुंद्रे विभागामधील अतिशय दमदार संघ तुम्ही केवाले संघाला पाहायला मिळेल, तर एका बाजूला नेरे विभागामधील तुम्हाला वाजे संघाला पाहायला मिळेल. या 2 दमदार संघामध्ये तुम्हाला एक बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही विनर टीम मध्ये सामना आपण इथे पाहू शकाल. सुपर 10 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत सध्या मैदानामध्ये सुरू आहे, जिथे गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील आलेत आणि पहिलं मुख्य फलंदाजांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला गणेश पारवे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आणि त्यांचे साथ निभावण्यासाठी तुम्ही मैदानामध्ये संजय माले यांना पाहायला मिळते. आणि इथे सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल 62 धावांचं टार्गेट लक्षात घेऊन 5 षटकांमध्ये ही सलामीची जोडी मैदानात सज्ज. पहिला चेंडू आडव्या बॅटना खूप चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, ही ओळख आहे गणेश पारवेची आणि ती आक्रमकता सुरुवात केली आहे. चेंडू सीमा रेषेपलीकडे 1 बाउन्स चौकार. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाजी. तर केवाले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. गावदेवी इंटरप्राइजेस सर्वे सर्वा
वाकडी गावचे उद्योजक माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब यांच्याकडून हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांची खैरात केली जाते सध्या केबळे संघावर, परंतु या संघानं पूर्णतः देसाई स्पर्धा गाजवली. पूर्ण तिकडे मी म्हणेन संपूर्ण क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट तुम्ही उमेश मालीची भेदक गोलंदाजी, जो दांडीवर दांडी गुल करत होता, हे देखील तुम्हाला त्या क्रीडा शृंखलेमध्ये पाहायला मिळाली. हा तर त्यांचा फेवरेट स्ट्रोक आहे, पॅडल स्वीप लगावणं, आणि येथे हा देखील छोटं सीमारेषे पलीकडे आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. परंतु प्रेक्षकांना एक पुन्हा एकदा तो प्रश्नचिन्ह पडलाय की पंकज गोलंदाजी करतो परंतु चष्मा का लावलाय. नक्कीच मी सांगेन काल त्याच्या डोळ्यावर नक्कीच चेंडून इजा झाली आणि थोडंसं आता उन्हाचा देखील त्रास होतोय, त्यामुळं हे सजेशननुसार ही सनग्लास वापरून तो मैदानामध्ये खेळतोय. आणखी नेक्स्ट डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप वाढून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला दमदार क्षेत्ररक्षक सोनू भगत सेफ हँड आहे या टीममधला. काय चांगली बॅटिंग देखील केली सोनूनं अंतिम षटकामध्ये आणि ते रन मात्र मिळवले जातील. टोटल धावा तुम्हाला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. गणेश पारवेला तो सूर गबसलाय, जो मागील मॅचमध्ये तो शोधत होता. मागील मॅचमध्ये त्याचा बोलबाला राहिला नाही. तदनंतर संघाचा डाव पूर्णतः प्रथम बॅटिंग करत असताना विस्कळीत होत होता, परंतु या क्षणाला त्याने चेसिंग करायचं आहे, तेव्हा रन करायचे होत्या, तेव्हा डिफेन्स करायचं होतं, परंतु कशा रीतीने चेसिंग राहील हे देखील आपण पाहणार. 62चं टार्गेट आहे आणि ज्यामध्ये पहिल्याच 3 बॉलमध्ये 9 धावा आलेत, म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. संजय माली यांच्यासाठी हा चेंडू होता, आडव्या बॅटनं जरूर तिथे मात्र चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्राच कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक सोनू यासाठी तैनात होता. रन मात्र कंप्लीट केले जाते, एक सिंगल. जवळपास 12.40च्या सरासरीनं या रन करायच्या आहेत मैदानामध्ये या केवाले संघाला प्रति षटकामध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 13 धावा हे यायला हव्यात. त्यासाठी आणि त्या दिशेनं सुरुवात केली आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 10 रन आलेत आणि ते चांगली सुरुवात करत असताना सध्या पंकज जे कमबॅक करताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूवरच्या चुका झाल्या, त्याचं कमबॅक मागील पुढील 2 चेंडूमध्ये पाहिलं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना चेंडू खूप वेगानं रिलीज केला. अगदी मी म्हणेन फुलर लेंथवरील हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावत असताना आणि ते रन मात्र मिळेल, एक सिंगल. मागील 3 बॉलमध्ये 3 सिंगल, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार, अशा टोटल 11 अद्यापर्यंत बोर्डवर लागलेत. सुरुवात चांगली होते. सध्या गणेश पारवे आणि संजय माली ही जोडी मैदानामध्ये पाहत आहे. संजय माली मागे मॅचमध्ये थोडेसे धावांसाठी संघर्ष करत होते, परंतु आता भूमिका कशी राहील पुढल्या चेंडू षटकातील. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने लॉफ्ट करायचं होतं, जो सातत्याने त्यांचा व्ही शेपमध्ये खेळणं हे सातत्यानं आवडतं संजय माली यांना. मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी हे दोन्ही खेळाडू माहीर आहेत, त्यामुळं इथे पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर धावा लागले. टोटल रन तुम्ही पाहू शकाल एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय सत्यवान शेठ धर्नेकर साहेब, अकोली ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षाच्या आपल्या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्याच्या कारकिर्दीमध्ये 15 वर्षे बिनविरोध उपसरपंच राहिलेले सत्यवान शेठ धर्नेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि 15 वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य जयेंद्रदादा पाटील आकुर्ली यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. शतरक्षण रचना करून घ्यायच्या बघा. संगनायकाला आम्ही इथे सूचित करतो, नाणेफेक इथे केली जाईल. सन्माननीय नरेश शेठ पाटील माजी सरपंच वाकडी यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. मंगेश प्रतिष्ठान. तर बघा नाणेफेक इथे स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने नाणेफेक त्यांच्या शुभ हस्ते केली जात आहे. नाणेफेक विजेता संघाला मात्र कॅश प्राइज त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नाणेफेकाची आपण नरेश शेठ बघूया. कॅश प्राइज 500चा आणि टॉसचा कोण मानकरी ठरतो? रोहित पाटील कोपरोली. अभिनंदन रोहित तुमच्या संघासाठी. नरेश शेठ पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. मित्रांनो, खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने 4था दिवस खऱ्या अर्थाने आपण इथे 5वा दिवस पाहतो. प्रत्येक दिवशी त्यांचं योगदान लाभलेलं आहे. ओटू वैभव भोपी. सर, हे दानशूर व्यक्तिमत्व तुम्ही पाहतो. टॉस जिंकल्यानंतर 500 रुपये ही संकल्पना तुम्हाला
किती आवडले असेल हे लक्षात घ्या, कारण संघ नाही खुश झाले टॉस जिंकल्यानंतर आणि टॉसही जिंकला आणि प्राइजही. परंतु गोलंदाजीकडे आपण जाऊया. गोलंदाजी मार्कवर संकेत भगतला प्राचारण केले गेले. इथे मात्र संजय मालीची आक्रमकता, अत्यंत फेवरेट स्ट्रोक आहे. अगदी आपल्या जाग्यावरून सरळ चेंडूला डिस्पॅच केल्याने पाठवून दिला सीमा बार षटकार. तो माली उतरला घाटातून न तो माली उतरला घाटातून उतरला घाटातून न तो माली उतरला घाटातून असा माली आलेला मल्यान घातला दुकान. क्या बात आहे. डीजे नितीन टायमिंग सॉंगचा बादशाह का समजला जातं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला एकदा पाहायला मिळालं. आणि संकेत भगतचं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर दमदार षटकारानं. आणि अजून लगातार 2 षटकार आले तर सन्माननीय नरेश शेठ पाटील यांच्याकडून आता प्राइज वाढली आहे. 2000 रुपयाचं कॅश प्राइज सलग 3 षटकारांसाठी. आज पूर्णतः ते ATM ओपन करून आलेत. आणि सन्माननीय केशव माली यांच्याकडून देखील सलग 3 साठी 500 रुपये. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी पंचांनी या बॉलला बिमर घोषित केलाय, अर्थात नो बॉल. हाईट फॅक्टर अतिरिक्त होती या चेंडूमध्ये, त्यामुळे नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. बॅकअप चांगलं मिळालं विकेट किपरकडून मी म्हणेन, अन्यथा वेगळं काही चित्र असतं या बॉलवर. आणि संजय मालीसाठी फ्री हिट म्हणजे आता त्याचा पुरेपूर वापर ते करणार यातली मात्र शंका नाही. परंतु गोलंदाज कशी भूमिका करतील हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं. स्ट्राईक रोटेशन झाली नाहीये, त्यामुळे तुम्हाला फील्ड रिफ्लेक्शनमध्ये देखील रिप्लेसमेंटमध्ये देखील अनुमती नसते, त्यामुळे कशी कामगिरी राहील. फ्रीडचा चेंडू स्ट्रायकर रेनकडे संजय माली देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय, थोडंसं दबावाखाली वावरताना पाहायला मिळत संकेत भगत. आणि इथे लायसन्स ओपन झालंय, कशा रीतीनं त्याचा फायदा उचलते रे पाहूया. आणि पुढे सरसावत असताना काय फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु या चेंडूला अडवणं त्यांच्यासाठी इम्पॉसिबल होतं. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे या फ्री हिटचा फायदा उचलत असताना ठोकला चौकार. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडा की हे माझं बोट राया सोडा की हे माझं बोट आहो शेठा लई दिसानं झाली या भेट. सातत्याने आता ह्या गाण्याची चर्चा राहिली आहे, कारण ज्याप्रमाणे आपण बैलगाडी शर्यतींमधील एक मोठं अग्रगण्य नाव सन्माननीय पंढरीनाथ शेठ फडके यांच्या शुभमुखातून त्या 2 ओली नक्कीच ऐकल्यानंतर त्यानंतर ट्रेडिंग सॉन्ग झालं आहे. कारण ब्रँड इज ब्रँड, ज्याला स्पर्श करावं ते सोनं बंद असं आपण म्हणतो. संकेत भगत, परंतु आता दोन्ही बाजूनं अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता, इथे रन कोणती मिळणार नाही. डॉट बॉलला सामोरं जावं लागेल संजय माली यांना. आणि ज्याप्रमाणे दोन्ही बाजूनं अटॅक होत आहे, असं म्हणतात ना की आगे खाई तो पिछे कुवा, एकापासून वाचावं तर दुसरा नक्कीच हजर. परंतु कशा रीतीनं गोलंदाज वाचतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये मी म्हणेन जवळपास रन आलेत अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 11, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. प्रचंड वेग होता, त्या वेगाचं उत्तर दिलं अगदी शांत पद्धतीनं. जो आपला फेवरेट स्ट्रोक देखील मी म्हणेन, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणे या खेळाडूला आवडतं. आणि आणखी एक दमदार फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी. क्या बात आहे डीजे, अतिशय चांगली दमदार फलंदाजी मैदानामध्ये होते. अगदी सिच्युएशन हँडल करत असताना आणि सर्व प्रेशर आता सध्या तुम्ही वाजे संघाच्या खेळाडूंवर पाहू शकाल, कारण संघाची धावसंख्या देखील तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये जवळपास 27 रन ऑन बोर्ड, 27 धावा सध्या फलकावर लागलेत. आणखी एक फुलटॉस बॉलला सरळ पाठवलाय लॉंगॉनच्या डोक्यावर. घाबरला मला घाबरला. तर संजय मालीसाठी ते राजेश माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केवल यांच्याकडून 400 रुपयाचा प्राइज जमा झालेला आहे. नरेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच वाकडी यांच्याकडनं हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि केशव माली साहेब यांच्याकडनं केवल 500 रुपयाचा कॅश प्राइज. डेफिनेटली पैशांचा वर्षाव तुम्ही पाहताय मैदानामध्ये, का रायगड वर्सेस ठाणे सलग 3 षटकार लगावले केतन आणि 27,000चा पारितोषिक त्याने जिंकला.
आणि ते इथे या मॅचमध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी. संजय माली ऑन फायर, परंतु एलिव्हेशन किती होतं, हा फटका मात्र इथे फसलाय. अति घाई आणि संकटात नाही. गणेश पारवे सांगतात की काय गरज होती, रन भरपूर आल्या होत्या आणि आपली विकेट गमावली जाते. पहिला हदरा आणि पहिला महत्वपूर्ण फलंदाज संजय माली बाद होतोय, परंतु त्याने आपलं काम करून हे मैदान सोडलंय. तर केवळ क्रिकेट संघाचे फलंदाज बघा उमेश आणि गणेश पाडवे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर यांच्याकडून लागोपाठ 2 षटकांसाठी इथे कॅश प्राइज असणार आहे 1000 रुपये. क्या बात आहे. आज जो सपोर्ट केलाय ना केवळ ग्रामस्थांनी या स्पर्धेला आणि संपूर्ण खेळाडूंनी, आणि तो सपोर्ट आपण पाहू शकाल तेवढाच सपोर्ट सन्माननीय विजय शेठ ठाकूर. म्हणून मी नेहमी म्हणतो की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक्स रिस्पेक्ट असं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल मैदानामध्ये. संकेतची मागणी गोलंदाजी या षटकामध्ये 21 धावा त्यांनी खर्च केल्या. टोटल धावा जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आणि येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता सध्या राहणार आहे. गणेश पारवे 4 चेंडूमध्ये 10 धावांचे योगदान. संजय माली 8 बॉलमध्ये 22 धावांचे योगदान, ज्यामध्ये 2 बेधुंद करणारे षटकार आणि अप्रतिम 2 चौकार तुम्ही पाहिले. अतिशय चांगली भेदक फलंदाजी. त्याने ज्या कामासाठी ओळखले जातात सातत्यानं मैदानामध्ये ते काम त्याने केलं आणि इथे मात्र आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं आहे. कारण 18 बॉलमध्ये 29 आणि गणेश पारवेसारखं आक्रमक खेळाडू अद्याप सुरक्षित आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला, ज्यानं खूप चांगली फलंदाजी केली. या मैदानाचा सूर ज्याला गवसलाय तो आपण पाहू शकाल उमेश माले. आणखी 2 खेळाडू स्ट्राईक रेंजकडे. निलेश पाटील आलेत. बॅकफुटला जाऊन आपण पाहू शकाल अगदी स्वतःला ट्रेस करत असताना चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं आणि खूप लवकर या शॉट सिलेक्शनचा प्रयत्न होता. आणि गणेशची खासियत आहे तो चेंडूच्या प्रतीक्षा करत नसतो, तो चेंडूवर स्वतः त्या शॉट सिलेक्शन निर्माण करतो, चेंडूवर स्वतः धावून जातो. ज्याप्रमाणे पायांचा वापर होणं, फ्रंटफूट बॅकफूट, अगदी स्क्रीजच्या गहऱ्याचा वापर करणं, तदनंतर डान्सिंग डाऊन असे फटके त्याच्याकडे आहेत. पूलचा फटका, त्याप्रमाणे स्वीपचा फटका आणि बैठक शॉट तर अप्रतिम त्याचा असतो. आणि स्पेशली गणेश पारवे डावकरताचा फलंदाज आहे. आणि मला जर विचारलं तुम्हाला डावकरता फलंदाज आवडतो की राईट हँड, मी नक्कीच हे उत्तर देईन की लेफ्टी. आणि तेवढाच चांगला पुन्हा एकदा पहा पाय किती सुंदर चालतात. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये जेवढी बॅट तुमची चालते तेवढी तुमचे पाय देखील चालणं महत्त्वाचं असतात, जेणेकरून तुम्ही शॉट सिलेक्शनला निर्माण करू शकता. आणि गणेश पारवेकडे पाहिल्यानंतर हे सर्व काही दिसतं. आणि ते आणखी एक सिंगल रन आली आहे. अशा रीतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर. येणारे बॉल शिल्लक राहिलेत आता 16 आणि विजयासाठी अद्याप गरज आहे 28 धावांची. 16 बॉल 28. उमेश मालीची भूमिका कशी राहील मागील मॅचमध्ये केवारी संघाचा तारण ठरला, हेच मी हा शब्द वापरेन, कारण पूर्णतः संघाचा डाव ढासवला होता. या मैदानावर लो स्कोरिंगच्या सामन्यांना आज गेल्या 5 दिवसामध्ये टिकाव नाही राहिला. लो स्कोरिंगचे सर्व सामने अगदी एखादी चेस झाले, त्यामुळं कुठेतरी निराश होता केवायचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग. परंतु शेवटच्या षटकामध्ये केलेली बहारदार कामगिरी उमेश मालेची खूप प्रभावशाली ठरली आणि तो सामना जिंकण्यामध्ये खूप मोठे यश. हा फटका, सन्मान, कंट्रोल पाहायला मिळाला. क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल तुम्हाला जमलं पाहिजे, म्हणजे सातत्यानं झलकत असतं गणेशमध्ये. उमेशची नेहमी आक्रमकता आम्हाला पाहायला मिळाली, परंतु या बॉलवर त्याचं देखील कंट्रोल पाहायला मिळालं. 1 रन मिळेल या बॉलवर. कांचनचे पालकर गेल्या सातत्यानं 5 दिवसामध्ये अप्रतिम स्कोरिंगची भूमिका. या षटकामध्ये निलेश पाटील आपला अनुभव पणाला लावत असताना पहिले 3 बॉलमध्ये फक्त 2 रन त्यांनी खर्च केलेत आणि धावसंख्या फरकावर धावा देखील पाहायला मिळते. सध्या 35-35. येणारे चेंडू शिल्लक राहिले 15 आणि अद्याप आवश्यकता आहे 27ची. निलेश पाटील कमबॅक करत असताना 5 षटके आहेत, 5 गोलंदाजाचा वापर करावा लागतो, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजावर फक्त 1 स्पेल हाताळण्याची संधी मिळते. पुढे येऊ सरसावत असताना इथे मात्र मिश्रामिक स्ट्रोक. आता पंकजनं चूक केली नाही, इथे झेल टिपला गेलाय. गणेश पारवेला पुनश्च एकदा जड पावलानं मैदान सोडावं लागेल, परंतु त्यांनी प्रयत्न केला जरूर. आणखी एक फलंदाज गमावत आहे केवळ संघ.
थँक्यू. गणेश पारवेच्या बॅटमधून आणखी प्रेक्षकांना मोठी इनिंग पाहायची होती खरं तर, कारण ज्यासाठी तो ओळखला जातो आणि सातत्यानं त्याचा पाठपुरावा त्यांनी घेतलाय. आपल्या कारकिर्दीमध्ये 4 बाईक जिंकल्या आणि त्यानंतर केव्हाही संघाचा आणि केव्हा टेनिस विश्वातील हे नाव त्याने खूप उंचावर नेऊन ठेवलं आणि सातत्यानं चर्चेमध्ये राहणारा खेळाडू असतो सुद्धा. मी म्हणेन जरी केव्हाही संघ यंदाचा सीझनचा विचार केला खूप जास्त टुर्नामेंट खेळला नाही, परंतु ज्या टुर्नामेंट खेळला त्या टुर्नामेंटमध्ये त्याने उत्तम दर्जाची कामगिरी केली आहे हे मी निश्चित सांगेन. गोलंदाज सज्ज झालेत निलेश पाटील, कमबॅक करून देणारे षटक. प्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या निलेश पाटील यांची राहिली आहे. 4 बॉलमध्ये त्यांनी रन खर्च केले फक्त 2 आणि गणेश पारवे सारखा एक आक्रमक खेळाडू त्यांनी बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. उमेशसाठी हा चेंडू लॉफ्ट केला बॉलला लॉंगनमध्ये. क्षेत्ररक्षक यज्ञेश बॉलवर वेगाने येत आहेत, सपाट्याने चेंडू उचलते फेकते. याच दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं सध्या धावसंख्या पटलावर धावा लागले त्या टोटल तुम्हाला 36 पाहायला मिळत आहेत. चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहिलेत आता जवळपास 13 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 26 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा येणं आवश्यक आहे केवळ टीमसाठी आणि जे 13 धावांचं जे अंतर आहे ते देखील तुम्हाला कव्हर करावं लागेल. अन्यथा माजी संघाचा गोलंदाज निलेश पाटीलने जेवढी चांगली कामगिरी केली अद्यापर्यंत ती कौतुकास्पद आहे. 5 चेंडू त्याने फेके 3 रन खर्च केलेत, 1 विकेट घेतलाय, त्यामुळे अप्रतिम गोलंदाजी त्यांची झाली. शेवटचा बॉल काय सांगून जाईल. उदय पालकरनं आपल्या स्टाईलनं फिनिश करण्याचा प्रयत्न इथे केला परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क जुळला नाही. डॉट बॉलची सांगता होते अगदी किंचितचा चेंडू तुम्ही पाहिलं असेल तर स्टंपच्या जवळून निघून गेला. तुम्ही आपण पाहू शकाल या स्पर्धेचं नक्कीच यानंतरचा आणखी एक सामनाच्या दिवसामधील आपला बॅलन्स आहे तो देखील तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. परंतु जवळपास षटकं संपतायत. 3 धावसंख्या फरकावर धावा आले 36. 2 गड्यांच्या मोबदल्यानं उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहे आणि 26 धावांची आवश्यकता. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, थोडंसं वेळ मिळाला. आपण स्कोरबोर्ड पाहूया. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सोनू भगतनं 7 बॉलमध्ये 24 धावांची केलेली अप्रतिम कामगिरी. त्यानंतर तेवढीच अभिजित पाटीलनं दिलेली 7, 12 बॉलमध्ये 16 धावांचे योगदान. आणि उत्तरार्धामध्ये आलात तर पुन्हा एकदा तुम्ही एस फॉर संजय माली त्याने देखील केलेली 8 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान. 9 बॉलमध्ये खूप महत्वाकांक्षी ठरलं आहे आणि गणेश पारवेची छोटीशी इनिंग. थँक्यू डीजे. आता आपण पाहू शकाल अभिजित चव्हाणचं कमाल तुम्ही पाहू शकाल. आता हा चेंडू चाललाय ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे चेंडूंची तुम्ही उंची पाहता आणि चेंडू हवेमध्ये पाहता परंतु सध्या विमान ते कॅप्चर करत होते आणि आपण पाहू शकाल हे विमान आम्हाला उतरताना पाहायला मिळतं परंतु तिथे नाव पाहिजे. ते विमान उतरण्यापूर्वी आम्हाला एकच नाव पाहिजे ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि बरेचसे प्रेक्षकांनी आम्हाला लाईव्ह पाहिलं. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे विजयासाठी 26-26. आता नितीन पाहू शकाल त्यांच्या मुलाला देखील आता घडवत आहेत ते. हॅलो ऑपरेटिंग करणं. चला स्पीडअप करा माझे संघ. वेल कमी आपल्याकडे. वेल आता घेऊ नका तुम्ही. चला सोनू स्पीडअप करा. वेल नाही आपल्याकडे कारण तुमच्या दोघांपैकी एक संघ पुढे खेळणार आहे हे लक्षात घ्या. आम्हाला यानंतर आणखी एक सामना खेळवायचा आहे आणि जर थोडा वेळ राहिला आमच्याकडे त्यामुळे आम्ही एक संघ सुपर 5 मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. बारा चेंडू 26. 5 वाजून जवळपास 40 मिनिटं झालीत. चला स्पीडअप करा ना प्लीज. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅचला सुरू करा प्लीज बाजी संघ. इतका वेळ नाहीये आपल्याकडे. आयोजक पहा आम्हाला इथे इशारा करतायत त्यामुळे प्लीज आम्ही तुम्हाला टायमिंग अलर्ट केलं नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला खूप वेळ देतोय. प्लीज आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी समजा आणि मॅचला सुरुवात करा कारण या स्पर्धेमध्ये सुकापूर आणि नेरे असे 2 संघ ज्यांना नक्कीच कुठेतरी अंधाराच्या सावट
आणि त्याची झलक त्यांना बसली आणि या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. त्यामुळे प्लीज सुरुवात करतोय आपण. षटक घेऊन येते 4. सोनू भगत बॅटिंग खूप दमदार केली. स्ट्रायकिंग एंडकडे उमेश माली. पहिल्या चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय. विशेष मध्ये आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये चेंडू ड्राईव्ह होतोय. थोडासा वेग घेतला तिथे फिल्डरना चेंडू उचलण्यासाठी. याचा बेनिफिट लगेच कव्हर केलंय एकेरीला दुहेरीमध्ये आणि 2 रन मात्र कंप्लीट केले जातात या बॉलवर. धावसंख्या जाऊन पोहोचेल सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते 38 38. 11 बॉलमध्ये करायचे अद्याप 24 धावा. आणि सातत्याने आपण पाहू शकाल आमचे कॅमेरामॅनचं सर्वकडे लक्ष. आकाशात उडणारं विमान देखील ते कॅप्चर करतायत. अभिजित चव्हाण जाव्या मैदानात गोलंदाज सज्ज झालाय. सोनू इथे प्रतिम चेंडू सरप्राईज केलं उमेश मालीला आणि ते डॉट बॉल. आणि या मॅच मधील संघर्ष आहे ना तो खूप मोठा आहे. ही मॅच एवढ्या लवकर संपणार नाही हे दाखवत आहेत कारण दोन्ही टीम या बल्लाढ्य आहेत, स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे संघर्षातूनच तुम्ही सामना जिंकू शकता. 10 बॉलमध्ये आता अद्याप करायचे 24 धावा. उमेश माली स्ट्रायकर एंडकडे. इथे मात्र आपण पाहू शकाल अप्रतिम टेक्निकचा वापर बॉटम एंडचा आणि स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. उमेश मालीला मिळतील आणि केवळ टीमला 4 धावा चौकार. आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावानं. कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. क्या बात आहे डीजे. येणारे चेंडू 9 चेंडू आणि 20 धावांची अद्याप आवश्यकता. मॅचला सिच्युएशननुसार हँडल करणं हे उमेश मालीला आज दिवसभरामध्ये खूप चांगलं जमलं. गणेश पारवेनं जे अपेक्षा होती खरं तर कारण नेहमीच सातत्यानं जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये उतरतो तेव्हा किमान 25 ते 30 धावा यांच्या बॅटमधून या अपेक्षा नेहमी असतात. परंतु आज एवढ्या मोठ्या इनिंग राहिल्या नाही. थोडंसं लेटकट करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता ड्राईव्ह करायचा होता एक्स्ट्राच कव्हरमध्ये परंतु इथे काम जमलं नाही. उमेशला आणखी एक डॉट बॉलला फेस करावं लागेल. चेंडू दरम्यान शिल्लक राहिलेत 8 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. एका बाजूला केव्हाही संघाच्या प्रेक्षक वर्ग जेव्हा चांगली कामगिरी होते टाळ्यांचा वर्षाव करतात आणि तेवढेच चांगले सपोर्टर वाजी टीमचे देखील. आउटस्टा मध्ये यॉर्कर तुम्ही पाहू शकाल. आणि खेळाडूच्या अंगामध्ये असणारी सनकी आहे. पंकज जरी 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असलं त्यांना असं वाटतं की मी मैदानामध्येच आहे आणि अगदी 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असताना देखील इथून पण अपील करतो. हरकत नाही हे खेळाडूंची वैशिष्ट्य आहे परंतु याची काळजी घ्या पंकज. 7 बॉलमध्ये करायचे अद्याप 20 रन. त्यामुळं खूप चांगली गोलंदाजी सोनू भगतची सध्या राहिली आहे. हा चेंडू काय घेऊन येईल निर्णायक चेंडू दोन्ही टीमसाठी आणि सरप्राईज केलं उमेशला. अप्रतिम हे षटक देखील संपतंय. आता शेवटच्या षटकामध्ये आज सामना जाईल. तुम्हाला पाहायला मिळेल अंतिम 6 चेंडू आणि करायचे आहेत केव्हाही संघाला 20 धावा. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. आता आपण पाहू शकाल जिथे 4 षटकं संपलेत. धावसंख्या फरकावर धावा आल्या त्या टोटल धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे 42. 2 गड्यांच्या मोबदल्यानं करायच्या आहेत अद्याप 6 बॉलमध्ये 20 धावा. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका. आता 6 चेंडू 20 धावा. या मैदानावर काही घडतं. जर एका षटकामध्ये 23-24 धावा कुठला जाऊ शकतात तर 6 बॉलमध्ये 20 रन देखील चेस करण्याची हिंमत दाखवेल का केव्हा संघ हे देखील आपण पाहणार आहोत. इतक्याच सामना क्लोज झाला. निलेश पाटीलला फेकलेलं ते षटक आहे ना त्या षटकामध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गणेश पारवेची आणि 3 रन खर्च केला. अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना सोनू भगतनं हे षटक देखील तेवढंच दमदार फेका आणि ते रन मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. टोटल 42 पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आपण पाहू शकाल 6 आणि विजयासाठी
जवळपास आवश्यकता 20 धाब्यांची. 6 चेंडू 20. काय घडेल या मॅच मध्ये आणि वारा सांगतोय की सध्या नंदनवन ठरू शकतो इथे बॅट्समन साठी, कारण तुम्ही चांगला टायमिंग कराल तर या एंड रन होतात त्याचा अंदाज कालच्या दिवसामध्ये आणि गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही पाहिलाय. इथे लेट कट करण्याचा प्रयत्न होता, रन घेण्याचा प्रयत्न होता आणि बाद व्हावं लागेल इथे उदयला. आणखी एक मोठा फलंदाज गमावत आहे सध्या केवाय संघ. हरताय म्हणून खेळ सोडू नका, कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने असेल. डर है तुझे किस बात का, हम तेरे साथी है जानी, फिर काहे सोचे दीवानी. कहीं दीवाना तू कहीं कातिल है खड़ा, जाना मेरा जाना वह मुश्किल है बड़ा. जाएगी बच के अब तू कहाँ, तू है जहाँ अब हम है वहाँ. थँक्यू डीजे. सामना कुठे होते बघा, 18 बॉल मध्ये करायचे होते 29 धावा, परंतु निलेश पाटीलला जी कामगिरी केली ना त्या षटकामध्ये 3 धावांचं ते षटक आणि एक विकेट घेतली, तिथे या मॅचला थोडंसं युटर्न मिळाला. आणि तदनंतर सोनू भगतनं केलेली अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, फक्त 6 धावांचं ते षटक त्याने फेकलं, जरूर विकेट मिळाले नाही. आणखी त्या युटर्न मध्ये मी म्हणे भर पडली, त्यामुळे अंतिम 5 चेंडूवर सामना येऊन थांबलाय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना कुठे थांबवला हे पाहायला लागेल. उमेश मालीच्या बॅटमधून तडाखाला मिस्टामिक स्ट्रोक आहे. सोनू भगत आपण पाहू शकाल सर्वस्व पणाला लावत असताना रन मात्र कंप्लीट केल्या जाते 2 आणि त्यामुळे 2 धावांचं जे डिस्टन्स होतं ना षटकारामधील कॅल्क्युलेशन मध्ये ती आता कव्हर झालंय, त्यामुळे सामना येऊन थांबेल. अखेरचे येणारे 4 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता. किती प्रयत्न केला तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये. सोनू बॉलवर खूप वेगाने धावत आले शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतर चेंडू हातातून निसटला. 4 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पंकज प्लीज शांतता राखा, आयोजक सांगतायत. 4 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. कोण सामना जिंकणार याची चर्चा चाहूल मैदानामध्ये सुरू आहे. येणाऱ्या चेंडूवर विचार करा, एखादा चांगला फटका आला तर या मॅच मध्ये रंगत किती असेल आणि या मॅच मध्ये संघर्ष देखील. त्यामुळे हा चेंडू कसा असेल हे आपण पाहूया. गोलंदाज सज्ज हेमंत पाटील. हा चेंडू बॅटमधून तडाखा जरूर आला, परंतु इथे विकेट मिळते. उमेश माली सारखा आक्रमक खेळाडू आणि त्याच्या केरीचा अंत. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे 18 धाव्यांची. 3 चेंडू आणि 18 आणि मैदानामध्ये आपण पाहू शका उमेश माली 10 चेंडू आणि फक्त 10 धावांचं योगदान. त्यामुळं उमेश मालीनं ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये खुश केलं, मागील मॅचचा जो हिरो होता तो मात्र हिरो या मॅच मध्ये आपण पाहू शका सध्या झिरोच मी म्हणेन, कारण 10 चेंडू 10 रन, 100चं स्ट्राईक रेट टेनिस बॉल विश्वामध्ये मायने राखत नाही. त्यामुळे ती थोडंसं निराशाजनक कामगिरी झाली या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये उमेश मालीकडून. येणारे 3 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. फिल्डिंग रिप्लेशन मध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत. 3 चेंडू आणि 18 धावा. स्ट्रायकर इनकेस बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळते ते आशिष माली का कारनामा करतील का मैदानामध्ये आज. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल खूप निर्णायक आहे, हा बॉल खूप काही सांगून जाईल दोन्ही टीमला. आता पूर्णतः पाड जड झाले सध्या वाजे संघाचं. आणि ते आपण पाहू शकाल येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 17 धाव्यांची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आणखी एक डॉट बॉल. येत्या थोड्या दिवसामध्ये पंकज पुन्हा एकदा फाईट पाहायला मिळेल. नाईट स्पर्धेमध्ये वाजे विपक्ष केव्हा हा सामना आहे 9 तारखेला, त्यामुळं आय थिंक 8 तारखेला, त्यामुळं कुठेतरी थोडंसं लॉस चेंज जरूर होईल. परंतु प्लीज हा बॉल वाईट बॉलला 1 रन मिळेल, फारसा फरक पडणार नाही. चला नेक्स्ट मॅचमध्ये लगेच रेडी राहा. कोपरोली टीम कॅप्टन डिसिजन काय रोहित? बॉल फर्स्ट गोलंदाजी करतील, त्यामुळे लगेच रेडी राहा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मयूरनाव उंच तर भरपूर गेलाय चेंडू. सोनू सेफ हँड आहेत आणि शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. इथे विकेट मिळते आणि दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन.
आपण खूप चांगला प्रयत्न केला, बराचसा प्रयत्न आपण केला, परंतु इथे अपयश पत्करावं लागलं. या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये हारलं केवले संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम मॉजे, आपण सुपर 10 मध्ये दाखवत आहेत आणि आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर वळणार होतं पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे. आणि आज जर यानंतर वाजे संघ सामना झाला नाही